नाशिक इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील भाषणादरम्यान गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं वादाला तोंड फुटलं। या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका वन अधिकारी महिलेनं जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचं नाव कसं विसरलात असा थेट सवाल केला। या प्रकरणी महाजन यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली। या सगळ्या वादानंतर महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करताना आणखीन वादग्रस्त वक्तव्य करत आपण नेहमीच समाजाच्या पंक्तीत जेवतो असा उल्लेख केला। त्यामुळे पुन्हा एकदा वादाला फोडणी मिळतीये। गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं वाद। संविधान निर्मात्यांचं नाव कसे विसरलात? वन अधिकारी महिलेचा थेट सवाल। दिलगिरी व्यक्त करताना महाजन यांच्याकडून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। महाजनांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून नवी ओळख निर्माण केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मुख्य प्रणेते आहेत। असं असतानाही नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेला। त्यावर उपस्थित वन अधिकारी महिलेनं आक्षेप घेत महाजनांचा निषेध नोंदवलाय। आता या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागलेत। महाजनांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय। गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं। मला माहीत नाही अभिनय तो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं। मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण, मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता। सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती। मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता। महाजन यांनी या घटनेनंतर मात्र दिलगिरी व्यक्त करत अनावधानाने नाव न घेतल्याचं कबूल केलं आणि दिलगिरी व्यक्त केली। आता अनावधानाने एखादं नाव घेतलं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी? बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली। म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे। बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा म्हणजे विचारती मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे। मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता। वादानंतर दिलगिरी व्यक्त करताना मात्र महाजन यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं। आपण आंबेडकरांच्या विचारांचा अत्यंत आदर करतो, समाजाप्रती किती संवेदनशील असल्याचं सांगताना आपण पंक्तीत सोबत जेवायला बसतो, निळा शर्ट घालतो अशा प्रकारची विधानं करून नव्या वादाला खतपाणी घातलंय। 40 वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही। एकही वर्ष असं नसेल। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील, समरसता असतील, ते जोपर्यंत मी काम करतो। माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात, मरणात असं एकही विषय नसतो मी त्या ठिकाणी जात नाही। मातंग समाजाचा आमचा वाडा समोर आहे, तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल, लग्नात जात असेल, अण्णाभाऊ साठेची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। वंचितने महाजनांविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, जे संविधानाला न मानणाऱ्यांना खुर्चीवर बसवण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करत महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? महाजन यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या वन अधिकारी महिलेचा सन्मान व्हायला हवा अशी मागणी संजय राऊतांनी केली। ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचंबळून आल्या
त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणून आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेबांचा उल्लेख टाळणं हे एक मंत्री म्हणून नक्कीच अक्षम्य आहे. त्यावर दिलगिरी व्यक्त करून महाजन यांनी त्या वादावर पडदा टाकण्याची गरज होती. मात्र महाजनांनी आंबेडकर समाजाप्रती नितांत आदर असल्याचं सांगताना पुन्हा वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. हा वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता असून त्यावर वाद प्रतिवादाचे राजकारण होईल एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.